नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. जुलै 2024 मध्ये अनेक ग्रहांचे गोचर होत आहे. जुलै सुरू होण्यापूर्वीच बुध आणि शुक्र उगवतील. या दोन ग्रहांच्या उपस्थितीमुळे करिअर आणि आर्थिक बाबतीत अनेक राशींचे नुकसान होत होते. जुलैमध्ये शुक्र गोचर करेल आणि चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्य देखील कर्क राशीत प्रवेश करेल. मंगळ आणि गुरुची स्थितीही विशेष असेल. जुलैमधील या ग्रहस्थिती 5 राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर चला तर मग बघूया त्या 5 राशी कोणत्या आहेत ज्यांना जुलैमध्ये खूप चांगला फायदा होणार आहे आणि या 5 राशी भाग्यशाली मानल्या जात आहेत जुलै महिन्यासाठी. सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. लाभ मिळवण्याच्या अनेक संधी वृषभ राशीतील लोकांना मिळतील. व्यावसायिकांचे करार निश्चित होतील, तर नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. वृषभ राशीचे तुम्ही लोक असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगली नोकरीची ऑफर मिळेल. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोतांकडून पैसे मिळतील. असे म्हणूया की मोठे यश तुमची वाट बघत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे मेहनत करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी मागे पुढे पाहू नका. तुमच्या कष्टाला 100% नशिबाची साथ मिळणार आहे. दुसरी रास आहे ती म्हणजे कर्क. कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही उच्च विचार कराल आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कराल आणि तुमच्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळणार आहे. तुमची प्रगती होणार आहे. करिअरसाठी हा काळ उत्तम आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते. तुमचं उत्पन्न वाढणार आहे. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. तुमचा उद्योगधंदा व्यवसाय होता तर थोडंसं कमी जास्त सुरू होतं. व्यवसायामध्ये स्थिरता नव्हती, पण अचानक तुमचा उद्योगधंदा व्यवसाय किंवा तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला नफा जो आहे तो मिळू लागेल. पुढची रास आहे कन्या. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नफा आणि यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमचे नशीब चांगले राहील आणि अवघड कामे सुद्धा सहजपणे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अधिक पैसे येतील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. गुंतवणुकीवर चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो. पण विचार करूनच पैसा गुंतवायचा आहे. विचार करून कामं करायची आहेत. फक्त माझ्यासोबत सगळं चांगलं होणार म्हणून करत राहिले तर असं करू नका. प्रत्येक काम करताना विचारपूर्वक करा. पुढची रास आहे तुळ रास. करिअरसाठी हा काळ वरदानाचा आहे. ज्या विशेष संधीची तुम्ही वाट पाहत होता ती आता येईल. तुम्ही विजयाच्या मार्गावर आहात. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तज्ज्ञ म्हणून उदयास याल. बँक बॅलन्स वाढेल. हा कालावधी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही मोठे यश मिळवून देणार आहे. शेवटची म्हणजे 5वी रास आहे मकर रास. जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील. करिअरमध्ये प्रगतीचा वेग चांगला राहील. कामाबरोबरच विश्रांतीही मिळेल. प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. उत्पन्नाची टक्केवारी वाढलेली राहील. तर या पद्धतीने मकर, तूळ, कन्या, कर्क आणि वृषभ या 5 राशींसाठी जुलै महिना हा अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. नमस्कार.